शहरासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौकात सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे सकाळी 10:45 सुमारास एका बिल्डिंगवरील लोखंडी छप्पर थेट रस्त्यावर कोसळले। छप्पर वर्दळीच्या रस्त्यावर कोसळले, मात्र सुदैवाने रस्त्यावर पादचारी वाहन नसल्यामुळे मोठी हानी टळली। त्या 7 मजली इमारतीवर लोखंडी छप्पर उभारण्यात आले होते। काही मिनिटाच्या जोरदार वाऱ्यामुळे हे छप्पर काही वेळ हवेत होते। तेथून ते रस्त्याच्या दिशेने येऊन रस्त्यावर कोसळले। तेथील उपस्थित नागरिकांनी ही घटना पाहताच तेथील रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना थांबवले होते। तोपर्यंत छप्पर रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावर एका बाजूला पडले। छप्पर पडले त्यामुळे वाहने अथवा पादचारी असते तर मोठी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती। घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। घटनास्थळी पोलीस, नागरिक, नगरपंचायत कर्मचारी दाखल झाले होते। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला।